नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास राहुल या यूट्यूब चॅनलवरती मी राहुल तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, सध्या हरभरा या पिकामध्ये शेवटची फवारणी कोणती करावी जेणेकरून आपल्या पिकामध्ये आपल्याला उत्पन्न हे वाढलेलं दिसेल, आपल्या हरभऱ्याची घाटांची संख्या वाढलेली दिसेल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आडी येतात, घाटे पकडणारी आडी येते, त्याचा आपल्याला कंट्रोल कसा करता येईल याविषयी आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस आपला हरभरा ह्या कंडिशन मध्ये येतो की त्याचे घाटे तयार व्हायला लागतात किंवा 80 ते 90% त्याच्यामध्ये घाटे दिसताय, अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला तिथं एक वॉटर सोल्युबल म्हणजे जसे की 0050 म्हणजे पोटॅश या खताचा तिथं वॉटर सोल्युबल खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे। तर अशा वेळेस 0050 या खताचा वापर आपण तिथं केला पाहिजे। प्रति पंपाला तुम्ही ते खत घ्यायचं आहे 100 ग्राम। आणि मित्रांनो, जर तुमच्या हरभरा पिकामध्ये जर समजा आडीचा प्रादुर्भाव वाढत असेल आणि आपल्या घाटे पुकारणारी आडी आपल्या पिकात यायला नको, तर यासाठी तुम्ही तिथं फ्लेम या कीटकनाशकाचा तिथं वापर करू शकता। फ्लेम या कीटकनाशकाचा डोस आहे 5 ml प्रति 15 लिटर पंपासाठी। आणि जर समजा ते अवेलेबल नसेल तर तुम्ही तिथं FMC कंपनीचं कोराजन सुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता। कोराजन या कीटकनाशकाचा डोस आहे 6 ml प्रति 15 लिटर पंपासाठी। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।